नोंद घ्यावी की या नाटकात चिलीम किंवा धूम्रपानाची जी दृश्ये आहेत ती अशा कृतींचे समर्थन करत नाहीत. धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. श्री गणेशाय नमः. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मिल्वॉकी मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक नवीन प्रयोग. हो, प्रयोगच, कारण यावर्षी मिल्वॉकीतील आपले कलाकार सादर करणार आहेत 2 अंकी रहस्यमय नाटक बूमरँग. अज्ञाताच्या गूढ सावल्या सत्याच्या शोधात भटकती. काळोखाच्या पडद्यामागे कित्येक रहस्ये दडलेली असती. सत्य आणि असत्य यांच्यातील सीमारेषा धुसर होईल. विश्वास आणि शंकेचा खेळ रंगेल आणि शेवटी उलगडेल ते सत्य. तर सज्ज व्हा या रहस्यमय प्रवासाचा भाग बनण्यासाठी. आणि लक्षात ठेवा, जे दिसतं ते नेहमी खरं नसतं. धन्यवाद. अरविंद, उठतोयस ना? अगं उठलोच तर आहे ना. ते दिसतंय मला, पण अंथरुणातून उठून आलायस तर इथे कशाला लोळत बसलायस? आज काही काम नाहीये वाटतं. अगं भरपूर कामं आहेत, पण आज ना फार कंटाळा आलाय मला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. मुग्धा, इकडे ना. राजे साहेब, किती वाजलेत माहितीये? 7:15 झालेत. ती अंबरनाथ लोकल सुद्धा गेली. चहा झाला का? चहा झाला ना, माझा. आणि माझा? चल. म्हटलं रात्र संपलीये, दिवस उजाडलाय. चल उठ बरं. चहा झाल्याशिवाय माझा दिवस उजाडत नाही. अरविंद, तू ना मग जाऊन परत झोप. तो गवळी आला ना की मग तुला उठवेल. हे गवळी? दूधवाला. माझं स्पष्ट बोल ना जरा. ना गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. निळी साडी आली मुग्धा. राधाबाई आल्यात मुग्धा. राधाबाई, किती उशीर. ही वेळ झाली कामाला यायची. तुमच्यामुळे सगळी कामं खोळंबलीत माझी. अहो, डॉक्टरांकडे जायचं आज मला. आणि हो, गॅसवर पाणी ठेवलंय चहासाठी. तो गवळी आता येईल इतक्यात. तुमची फुलं. गवळी म्हणजे दूधवाला. स्पष्ट बोल जरायला. साहेबांचा चहा झाला नाही वाटतं अजून. चहा आता कुठे उठलाय? काय तिचं काय ऐकते तू? सकाळचा उठून बसलोय, बंगल्याला 4 चक्र सुद्धा मारल्यात. हो ना, स्वप्नात. राधाबाई काय हसत बसलाय? जा लवकर, मी डॉक्टरांकडे जाऊन येते. ताई ताई ताई, तब्येत वगैरे ठीक नाही का तुमची? अहो राधाबाई, माझ्याकडे बघा. तुम्हाला वाटतंय मला काही होतंय म्हणून, पण मग दवा कुणाला?
तरी सुद्धा मलाच जरा कुठे याला म्हटलं मला थोडासा अशक्तपणा वाटतोय तर झालं याचं चालू. डॉक्टरकडे जा, डॉक्टरकडे जा. ठीक मी आहे. ऐकतोय बरं का. म्हणूनच म्हणतीये बरं का. दूधवाला. मुग्धा आला तुझा गवळी. बहन जी जरा पतीला दे ना. हाँ मैं राधी बोल. जयराम जी की साहब जी. जय महाराष्ट्र भैया जी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला घालो कसं? क्या यैया इतना लवकर कैसे भैया? है क्या भैया इतना लवकर कैसे यैया? है क्या भैया इतना लवकर कैसे आया? हाँ वो भावना समझा ना. हाँ वो क्या है, हमारा बिटवा है ना लल्लू, वो बहुत परेशान करत है. लल्लू हाँ वो हमारा बिटवा है ना, कितवा? छठवा है ना. ये लो भैयाजी. मुग्धा हा तुझा गौरी. काय झालं अगं दूध पितो का दूध विकतो काय माहिती. म्हणजे लल्लू छटवा बिटवा. काय बोलतोय? बहन जी ये लो दूध. आवत है. मत आओ सातवा होने के बाद आओ. हाँ. आओ. गुलाबी साडी आणि लाली लाल. अरविंद मी पण निघतोय. ए, थांब ना. आता काय? मला चहा हवाय. पण राधाबाई देत आहेत ना. मला तुझ्या हातचाच हवाय. हो ना सुधारणार नाहीयेस ना. स्पेशल चहा आणते. लवकर. काय आजच्या बातम्या? गवळींची जाहीर सभा. लालू पण येणार. जाऊ द्या त्याच रोजच्या बातम्या. चहा तयार आहे का? हो हो तयार आहे. मग मी पण तयार आहे. अरविंद किती आळशीपणा. अजून इथेच तोंड नाही धुवायचंय. अरे हो विसरलोच होतो. ए मुग्धा चल ना. अरविंद पुरे झाला तुझा चावटपणा. अरे राधाबाई आहेत ना आतमध्ये. ए राधाबाईंची काय भीती दाखवते मला. प्रेम केले तुझ्यावर. तुझ्या बापाला देखील घाबरलं नाही. हा माहितीये बापाला घाबरलं नाही म्हणे. जरा कुठे याला म्हटलं अण्णांना जाऊन भेट. मग ते नाही जमलं अजून. घाबरत बसला नुसता. ए घाबरत काय बसलो. तुझ्या बापाच्या मिशांवर टिचून नाकावर टिचून घेऊन आलोय तुला लग्न करून. हा हो हो माहितीये. आठवतं ना मला. काय काय कसा आला होतास रेजिस्ट्री कचेरीत. कसा? भीती घाबरत लपत छपत. ते होय ते माझं पहिलंच लग्न होतं ना. अशी ओरडू नको ग माझ्यावर. ताई चहा. राधाबाई नका देऊ तिच्याकडे. ओतेल ती माझ्या अंगावर. या तरीच काय. बरं आता निघू मी. हे मुग्धा थांब ना. काय तुझं सारखं डॉक्टरांकडे जायचंय. अगं अगं बघ प्रिये किती सुंदर पहाट आहे. तुला जायचंय डॉक्टरांकडं. रसिका. बरं मी अरसिक तर अरसिक. पण मी जर इतकी अरसिक होते तर तू माझ्याशी लग्न का केलंस. त्याची एक गंमत आहे. काय ऊस तोंडाला लावला अख्खा खाल्ला. गोड लागून अख्खा खाल्ला. चुकलो. अच्छा 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 अच्छा. आता मला तुझा खरा प्रॉब्लेम कळला. काय? त्याचं काय ना अरविंद. तुझी झोप व्यवस्थित झाली आणि तुझ्या डोक्याला काहीही उद्योग नाहीये. त्याच्यामुळे तुला सुचतंय हे काव्य. पण ते काव्य ऐकायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मला उशीर होतोय. डॉक्टरांकडे जायचं बाबा. आणि हो तो चहा झाला ना की अंघोळीचं बघून घे. हो ग बाई. नाही तर बसशील इकडे गाणी गात. चल हो. निघतीये मी. बाय. बाय. नुसती टचा टचा बोलत असते मला. तुमच्याकडं सेम. जाऊ द्या. गुलाबी साडी. अरविंद गाणं बदला. निळी साडीची गुलाबी झाली होती. मजवरी धरी अनुकंपा.
आवरून घ्या. हॅलो, तू? अरे तुला किती वेळा सांगितलं इकडे फोन करू नकोस म्हणून. काय? पैसे? अरे कुठून आणू मी इतका पैसा? माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे तुला असं वाटतंय का? काय काय म्हणालास? आता काय खून करू कुणाचा की कुणाचा जीव घेऊ तुला पैसे द्यायला? पैसा पैसा पैसा. अरे वेड लागलाय का तुला? किती पैसा द्यायचा तुला? आत्ता दिले होते ना तुला एवढे पैसे. हे बघ, मला जो पैसा मिळतो काय तुझ्यासाठी तुझ्यावर उडवायला देतोय का पैसे? मला दे. का? कुठं टाकला तो पैसा? तुझ्या रोजगाराचा काय? पैसा मिळतो ना तुला? वाद घालू नको रे. आता मी काय सांगू तुला? दोन घरचे काम करावे लागतात आणि पैसा एका घराचा मिळतो. मी काय करू? अरे बघते रे मी. बरं बरं बघते मी. बघते काय सोय होईल ते. तू इथे फोन करू नकोस. नको रे, इथे फोन करून त्रास नको देऊस. ठेव फोन, ठेव. पैसा पैसा अहो राधाबाई, त्या कब्बाशा उचलून ठेवा. तुमच्या ताई साहेबांच्या आल्याला मलाच ओरडायच्या. अरविंद, अजून चहाच चालू आहे तुझा? अहो राधाबाई जरा आदराने. तू आली पण? अजून चहा चालू आहे तुझा? चहा झालाय का माझा? मग हे मुद्दा, तू इतक्या लवकर आली कशी? इथेच तर दवाखाना आहे आणि आज पहिला नंबर लागला. अरे वा. हे मुद्दा, एक सहज प्रश्न मनात आला. काय रे? माझ्यासारख्या कफल्लक माणसाशी लग्न करून सुखी आहेस ना? अरविंद, राजा, आज काय झालंय तुला? आणि हे काय विचारतोयस तू मला? ह्या आळशी माणसाबरोबर मी खूप आनंदात आहे, खूप सुखात आहे मी. खरंच? अगदी खरं, अगदी तुझी शपथ. डॉक्टर शेजारी असल्याचा फायदा हा पण असतो हे माहित नव्हतं मला. तू लवकर घरी आली ना. ते डॉक्टरने तपासलं, तुला काय औषध वगैरे दिली? नाही, तपासलं त्यांनी मला, औषधं नाही दिली. त्यांनी मला गायनेकोलॉजिस्टला भेटायला सांगितलंय. तशी चिठ्ठी दिली आहे आणि हो, त्यांनी तुला पण भेटायला सांगितलंय. का ग? एनिथिंग सिरियस? झालं तुझं चालू? अगं म्हणजे आत्ताच जायला हवं का? वेळ असेल तर. नको, मी आत्ताच जातो. बरं ठीक आहे, पण त्यांनी काही सिरियस सांगितलं ना तर घाबरून नको जाऊस. असं अभद्र बोलायचं नाही. ओके, बाय. चल येतो मी. कोण आपण? कोण हवंय तुम्हाला? अरविंद साने इथेच राहतात का? हो इथेच राहतात, पण साहेब आत्ताच बाहेर गेले. कोण आहे मग घरात? ताई साहेब आहेत. पाठवून दे त्यांना. हो थांबा. हा ताई साहेब, हा कोणीतरी आलंय बाहेर तुमच्याकडे. हा, बसवा त्यांना, मी आलेच. हो बसा तुम्ही. येतीलच आहेत ताई साहेब, बसा. बरं ठीक आहे. अण्णा, तुम्ही? हा, अण्णा नमस्कार करते. नमस्कार कर, पण आशीर्वादाची अपेक्षा नको ठेवूस. अण्णा असं का बोलताय तुम्ही? आणि तुम्हाला आमचं घर कसं सापडलं?
10-12 वर्ष झाली पोरी मी पोलिसात काढली. गुन्हेगार आणि फरार कुठे आणि कसे शोधायचे हे मला चांगलंच ठाऊक आहे. काय करतो तुझा अरविंद साने? म्हणजे आत्ताच तो त्याच्या मित्राकडे गेलाय, पण तो येईलच इतक्यात. तुम्ही बसा ना अण्णा. पोटा पाण्यासाठी काय करतो हे विचारतोय मी तुला. म्हणजे त्याची आणि त्याच्या मित्राची एक आर्किटेक्ट फर्म आहे तिथेच. कमाई किती होते? मिळतात ना 20-25 हजार मिळतात. अजून नवीन आहे ना थोडं. 20-25 हजार रुपये? ड्रेसेस मेकअप याच्यावर खर्च करून काही उरतंय की नाही? अण्णा, हे विचारायला तुम्ही इथे आलाय? हो, आणि माझी पोरगी कोणत्या फालतू माणसाबरोबर पळून गेली ना ते बघायला आलोय मी. काय विचार आहे तुझा? कसला? मी तुला नागपूरला घेऊन जायला आलो. त्याला सोडून येणार नाही मी. तुला यावंच लागेल. अण्णा, लग्न झालंय माझं. घटस्फोटाची व्यवस्था केली जाईल. अण्णा! ओरडू नकोस. अण्णा, असं कसं बोलू शकता तुम्ही? वडील आहात तुम्ही माझे. वडील आहे नाही होतो. ज्या दिवशी या फालतू माणसाचा हात धरून जाऊन पळून जाऊन लग्न केलं ना त्या दिवशी नाती तुटली सगळी. मला तर असं वाटलं होतं की तुझा जीवच घ्यावा म्हणून. अण्णा, पळून गेले नाहीये मी. लग्न केलंय आम्ही. पत्नी आहे मी त्याची. प्रेम होतं आमचं एकमेकांवर. होतं का आहे अजून? हे मुग्धा ग कुणीतरी, हे मुग्धा डार्लिंग ग कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. इकडे तिकडे बघू नको. अगं मी उगाच घाबरलो होतो. पण काय झालंय? अगं तू आई होणार आहेस आई. काय? हो, आणि मी बाप होणार आहे मुग्धा, बाप. थँक्यू मुग्धा, थँक्यू. अगं खरं सांगू, काय? मला खरं तर असं काहीतरी वाटतच होतं. हो, आय लव्ह यू टू. थँक्यू मुग्धा. पण अरविंद, 1 मिनिट थांब. का? अण्णा, मिळाली का तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? अरविंद साने. अण्णा आपटे, इथं का आलात? या अण्णा आपट्याची पोरगी पळून घेऊन जाण्याची हिंमत दाखवणारा कोण आहे? तो हिंमत बहादर बघायला आलोय मी. बघितलं? माणूस बघितला, हिंमत अजून बघायची बाकी आहे. म्हणजे मला जास्त बोलायची गरज नाही आणि मला ते आवडतही नाही. माझी मुलगी तुझ्यासारख्या फालतू माणसावर पळून जाऊन लग्न करते हा मी माझा अपमान समजतो. आणि तोच मी माझा सन्मान समजतो. अरे तुझा मान सन्मान करून घ्यायला आलो नाहीये मी इकडे. मी इकडे आलोय ते मुग्धाला परत घेऊन जायला. ते शक्य नाही अण्णा. ते शक्य होणार आहे. लग्न केले आम्ही, रजिस्टर्ड मॅरेज. तरीही तिला यावंच लागेल. या अशा गर्भवती अवस्थेत? हो, फार फार तर होणारं मूल तुझं नाव लावेल बाप म्हणून. अण्णा, ओरडू नकोस. तुलाही तिच्या बरोबर यायचं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. घर जावई म्हणून? हो, असं लोक समजतील. मी तुला नेणार आहे ते माझा आश्रित म्हणून. काय? आश्रित म्हणून? होय, आश्रित म्हणून. 5-6 गडी माणसं पोचतो ना त्यातलाच तू पण एक 7वा. अण्णा, ओरडू नकोस. माझी करोडोची संपत्ती आहे. असेल नाही आहे. तुझ्या कमाईच्या कित्येक तरी पट मी इन्कम टॅक्स भरतो. ते पण सगळे खोटे नाटे हिशोब ठेव. मुग्धा माझी एकुलती एक मुलगी आहे आणि माझ्यानंतर ही सगळी संपत्ती माझ्या मुलीची म्हणजे मुग्धाची होणार आहे. तसं मी मृत्यूपत्र देखील बनवून ठेवलं आणि हे तुला माहित होतं म्हणून तू तिला फसवलंस आणि ती अशी लग्न केलंस. मी मुग्धावर प्रेम केलंय, तिच्या बापाच्या पैशावर नाही. वा रे वा. आणि मी हे मृत्यूपत्र रद्द केलं तर? खुशाल करा, तुमची मर्जी. पण ते रद्द केल्यानंतर येणाऱ्या पैशाचं काय करायचं याचाही विचार करून ठेवा. अरे वाटेल ते करेल. उधळून टाकेल. दान धर्म करेल. जमणार नाही तुम्हाला. जास्त
एखादं गरीब मूल दत्तक घेईल. जमणार नाही तुम्हाला. तुला नागपूरला यावंच लागेल. माझा आश्रित म्हणून राहावंच लागेल. मी सांगेन तेच काम करावं लागेल आणि तेच खावं लागेल. तरच मी माझं मृत्यूपत्र रद्द करणार नाही. याला दुसरा पर्याय नाही. मी तुम्हाला 3 दिवसाची मुदत देतोय. 3 दिवसात तुम्ही नागपूरला तरी या, नाहीतर हे मृत्यूपत्र रद्द झालं हे ऐकायची तयारी ठेवा. जातो मी. थांबा अण्णा. मुग्धा, तुझा काय निर्णय तो सांग तुझ्या बापाला. मी हो तूच. अण्णा अण्णा आम्ही नागपूरला येणं शक्य नाहीये. तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. तरीही तुम्हाला पश्चाताप होईल अशी आशा बाळगतो. आणि 3 दिवसाची मुदत अजूनही कायम ठेवतोय. जातो मी. आणि हो पोरी, तुला आवडतं म्हणून नागपूरवरून ही संत्रा बर्फी घेऊन आलं. शेवटची भेट म्हणून. मला नाही वाटत यापुढे आपली पुन्हा भेट होईल. जातो मी. अण्णा अरविंद, अरे कसला विचार करतोयस? अण्णांचं मनावर घेऊ नकोस. जाऊ दे ते सगळं. चल ऑफिसला जायचंय ना आज? नाही. का? अगं आज बाजारात जायचंय. बाजारात? हो. चिंच आणायची आहेत, बोर आणायची आहेत. आता तुला डोहाळे लागणार. हे आपण सेलिब्रेट करूया. थांब, मी ऑफिसला फोन करून मस्त सुट्टीच टाकतो. हे किती छान ना. आता तुझी डोहाळे जेवण सुरू होणार. मग ती बागेतली जेवण, डायनिंग टेबलवरची जेवण. पण या बिलचं आपण काहीतरी करायला पाहिजे. हे बघ अरविंद, मला नाही वाटत ह्या बिलचं आपण काही करू शकतो. आणि आपल्याला करायचं सुद्धा नाहीये. जाऊ दे ते सगळं. चल जेवायला चल, मला खूप भूक लागली आहे. नाही तू पुढे, मी आलोच. पण लवकर ये, मला खूप भूक लागली आहे. हो आलो मी. काहीतरी मार्ग असेल ना. सॉलिसिटर सरवटे. हॅलो, सॉलिसिटर सरवटे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी अरविंद साने बोलतो. नाही, सहज फोन केला होता. म्हणजे काही शंका विचारायच्या होत्या मला. मला म्हणजे माझ्या मित्राला. नाही, प्रॉब्लेम त्याचा आहे ना. कसं आहे सॉलिसिटर सरवटे, माझ्या मित्राने प्रेमविवाह केला. त्या मुलीचे वडील गडगंज श्रीमंत आहेत. त्यांनी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. आणि आता वडील आले आणि बिल रद्द करायची धमकी देऊन गेले. नाही, आप कमी आहे म्हणजे त्यांनी स्वतःच कमावलेलं दौलत. खानदानी नाही, खानदानी नाही. अच्छा, म्हणजे त्याच्या आधीच मृत्यू झाला तर शक्य. म्हणजे त्याच्या आधीच मृत्यू झाला तर शक्य. थँक्यू. नाही, तुम्ही माझ्या मित्राचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय.
हा सल्ला मी माझ्या मित्राला देतो, त्याला जर पटलं तर तुम्हाला येऊन भेटायला सांगतो. थँक्यू. म्हणजे ती पत्र रद्द व्हायच्या आधी जर मृत्यू झाला तर मृत्यूपत्र रद्द होईल आणि एका साध्या कागदावर लिहून घेतलं, खाली 2 साक्षीदारांच्या सह्या घेतल्या की झालं. अण्णा आपटे, तुमची खेळी माझी चांगली लक्षात आली. राधाबाई, राधाबाई, हो राधाबाई, काय साहेब? बाहेर या. आले साहेब. काय साहेब? इकडे या. काय? मगाशी मी तुम्हाला फोनवर काहीतरी पैशांचं बोलताना ऐकलं. हो साहेब, घरून फोन आला होता. घरी सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं. म्हणजे तुम्हाला काही पैशांची गरज वगैरे? होती साहेब, पण ठीक आहे, चालतंय. समजा मी तुम्हाला तुमचे पैसे मिळण्याची व्यवस्था केली तर तुम्ही माझे एक काम कराल? काम? कसलं काम? काम जरा विशेष. विशेष म्हणजे? तुम्हाला मुग्धाची विशेष काळजी घ्यावी लागेल. म्हणजे काय करावं लागणार? सांगतो ना, सगळं व्यवस्थित समजून सांगतो. अरे प्रधान साहेब, तुम्ही कधी आला? राधाबाई, कॉफी टाका, आपण नंतर बोलू. हो. तुम्ही कधी आला? मी मगाशीच आलो होतो, पण तुम्ही फोनवरती बोलत होता. हो, अच्छा. म्हणून म्हटलं पोस्टाच्या पेटीत काही पत्र पडलेत का बघून यावं. ही काय पत्र आहेत तुमची? या. हो, थँक्यू. मला एक फोन करायचा होता, मी फोन करू शकतो का? प्रधान साहेब, हे घर तुमचंच आहे, विचारायचं काय त्याच्यात बिनधास्त करा. थँक्यू. मुग्धाची पॉलिसी. फोन लागत नाहीये का? नाही, लागतोय पण कोणी उचलत नाहीये. काय हरकत नाही, मी त्यांना पर्सनली भेटून येतो. अहो, तुम्ही निघालात कुठे? अहो, राधाबाई कॉफी घेऊन येतीलच, बसा. अहो, कॉफी कशाला? अहो, 2 मिनिटात कॉफी येईल, बसा, कॉफी घेऊनच जा. बरं. एक तर 3 महिन्यात तुम्ही आमच्या घरी आलात. ठीक आहे. वा, बाकी घर अगदी छान सजवलं आहे तुम्ही, मस्त. अहो, तुमचीच कृपा साहेब, तुम्ही आम्हाला राहायला घर दिलं. तुमचे उपकार आम्ही कधी विसरू शकणार नाही. अहो, उपकाराची भाषा काय करताय? हो, उपकारच की साहेब. भले भले लोक तुमच्या मागे लागले होते, तुम्ही आम्हाला राहायला घर दिलं. अरे चलताय. नाही, पण अगदी मी सांगतो, घर फारच छान सजवलंय तुम्ही. वा, मस्त आहे. आमची बायको. दिसतच येते. बरं, ह्या कोण? अहो, या माझ्या सासूबाई, मुग्धाची आई. तुम्हाला सांगतो, 20 वर्षापूर्वी मी जामनगरला राहत होतो. हा, आमच्या शेजारी एक फॅमिली राहत होती. बर. पोलीस खात्यामध्येच होते ते नोकरीला. त्यांच्या पत्नीनं हुबेहूब यांच्यासारख्या दिसत होत्या. हो का? काय बरं नाव त्यांचं? अण्णा आपटे. दॅट्स इट. अण्णा आपटे. तुम्ही ओळखता त्यांना? अहो, ते माझे सासरे, मुग्धाचे वडील. म्हणजे जान्हवी वहिनी मुग्धाची आई? अहो, म्हणजे तुम्ही मुग्धाच्या आईला सुद्धा ओळखता? अरे ओळखतं म्हणजे काय? अहो, 4 वर्ष शेजारी शेजारी राहत होतो आम्ही. तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरातून कांद्याच्या थालीपीठाचा वास आला ना की बशीची वाट बघत बसलेला असायचो मी. बाय मुग्धा बेबी आहे कुठे? अहो, आताच बोलवतो. हा. मुग्धा, हा, हे मुग्धा. आले आले.
पटकन बाहेर आहे. इकडे मला सांग, तू यांना ओळखलं का? काही काय विचारतोय? गेले 3 महिने आपण शेजारी राहतोय. अगं तशी ओळख नाही वेडे. मग हे तुला जामनगर पासून ओळखतात, जेव्हा तू 3 महिन्याची होती तेव्हापासून. म्हणजे तुम्ही जामनगरला राहत होतात? अगं 4 वर्ष शेजारी शेजारी राहत होतो आपण. तुला तिकडची एक आठवण सांगू? हो आपल्या बागेमध्ये ना एक दगडी सिंह होता, हो त्यावर बसून तुझा फोटो काढला होता. हो फोटो आहे आमच्याकडे. आहे. मीच काढला होता तो फोटो. काय म्हणताय? बसा ना प्रधान साहेब. हा बस. तुला सांगतो, जान्हवी वहिनींची आठवण आली ना की फार वाईट वाटतं बघ. बिचारी जळून मेली ती. काय? काही जळून मेली? पण अण्णांनी तर मला सांगितलं ती हार्ट अटॅकने गेली म्हणून. अण्णा काय सांगणार, कपाळ. तुला सांगतो, खूप छळ केला बघ अण्णांनी तिचा. अगदी लांडग्याच्या हाती कोकरू बनून राहिली होती ती. नाही म्हणजे सॉरी मिस्टर साने, तुमच्या सासऱ्यांविषयी असं तुमच्या समोर बोलणं म्हणजे मला बरोबर वाटत नाहीये. नाही प्रधान साहेब, तसा विचारही करू नका. त्यांच्या बाबतीत आमचंही मत तसंच आहे. नाही तरी किती झालं तरी मुग्धा समोर तिच्या वडिलांविषयी असं बोलणं म्हणजे बरोबर वाटत नाही मला. नाही प्रधान साहेब, अण्णांवरचा विश्वासच उडाला आता माझा. आणखी काय काय खोटं सांगितलंय त्यांनी मला, देवालाच ठाऊक. बघितलं प्रधान साहेब, तोही प्रश्न आत्ताच मिटलाय. म्हणजे आत्ताच अण्णा आमची शेवटची गाठ घेऊन गेलेत. शेवटची म्हणजे? हो, आत्ताच आम्हाला गुड बाय करून गेलेत ते. कृपया कशाला? हो, त्यांच्या मुलीशी प्रेम विवाह केला ना मी. त्यांना ते पसंत नाही म्हणे. अण्णांना नाही ते काय पसंत असणार, कपाळ. हो, म्हणून माझ्या काय प्रेमावर संशय घ्यायचा? आलेत आणि म्हणाले हिच्यावर ना हिच्या बापाच्या पैशावर प्रेम केलंय म्हणून. आणि वर विल रद्द करायची धमकी देऊन गेलेत. म्हणजे अण्णांनी हिच्या नावाने विल बनवलंय? बनवली होती, पण लवकरच ती ते रद्द करणार आहेत. का? मगाशी सांगितलं तेच कारण. वर म्हणाले नागपूरला चला आश्रित म्हणून. अच्छा अच्छा, म्हणून मगाशी जेव्हा मी आलो होतो तेव्हा फोनवरती तुम्ही तुमच्या सॉलिसिटरशी बोलत होता नाही का? हो, अहो म्हटलं कायद्याला काही नाही ठाऊक का नाही ते बघावं. तर मला एक सांगा, अण्णांनी ते विल रद्द केलं का? नाही, 3 दिवसांची मुदत दिली आम्हाला पश्चाताप व्हावा म्हणून. बरं मला एक सांगा, तुम्हाला काही हरकत नसेल तर ह्या विल विषयी मी अण्णांशी बोलू का? नको, जाऊ दे प्रधान साहेब, नको तो विषय. बरं मला एक सांगा, अण्णा आहेत कुठे मग आता? आतापर्यंत नागपूरला जायला निघाले असतील ते. मग त्यांना फोन करून बोलून घ्या. आमचा फोन नाही उचलणार ते. अहो मग त्यांना पत्र पाठवून तरी बोलवून घ्या. नाही येणार ते. मला चांगलं माहिती अण्णा कसे आहेत. अहो मग एक काम करा, त्यांना म्हणावं आम्ही तिथे येऊ का बोलायला? हा प्रधान साहेब, त्याचे उत्तरे पाठवतील का याची शंकाच आहे आम्हाला. तर बघा, मला असं वाटतं अण्णांनी जी 3 दिवसाची मुदत दिली ना ती आपल्या प्रयत्नांची मुदत आहे. आणि मला असं वाटतं अण्णांना आपल्याकडनं आजच्या आज पत्र गेलं पाहिजे. तर मुग्धा, तुला काय वाटतं? माझी काही हरकत नाही आहे. तसंही त्यांच्या लाजीरवाण्या अटी तरी आपण मान्य नाही करत आहोत. हो, दॅट्स इट. मग लिहूया पत्र? हो, आई शेवटचा प्रयत्न करून बघू. बरं तुम्ही लिहा, तोपर्यंत मी जरा पाईप भरून येतो. तुम्ही निघाल कुठे? 2 मिनिटात पत्र लिहितं, वाचूनच जा पत्र. असं म्हणताय? बरं ठीक आहे. मुग्धा, कुठे लेटर? रायटिंग. पत्र बघू, हा एक प्रयत्न. काय लिहायचं? काय रागावून गेला तरी एवढं बोलून गेलं ते. माफ करा ते पण लिह. संपत्ती वगैरे ते पण. हो, ते पण. हो, थांब. हो, हे पहा. वा, परफेक्ट.
मला असं वाटतं या पत्रावरनं तुम्ही एक रिटर्न एनव्हलप पाठवा. ते कशाला? कसं आहे माहितीये का, अण्णाचा कंजूसपणा पाहता ते काही तुम्हाला रिप्लाय करणार नाही आणि तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही असं ते बजावून गेले. ते पण आहे. आणि एक काम करा, त्या एनव्हलप वरती तुमच्याऐवजी मुग्धाचं नाव आणि पत्ता घाला. ते कशाला? तुमचं जर नाव आणि पत्ता बघितला ना तर कदाचित ते रिप्लाय करणार नाहीत, पण मुग्धाचं नाव बघितलं तर कदाचित ते रिप्लाय करतील. हा, हे अगदी बरोबर आहे. हो तर पाकिट आहेत का तुमच्याकडे? हो आहेत ना. हा, किती असेल बघ. सापडली? ही बघ. हो. अहो असं काय करताय? अहो ही गुलाबी पाकिट आहेत. मग तुम्हाला माहिती नाही का अण्णा गुलाबी पाकिट रंगाचं वावडं येते? काय? हे बघा, काळजी करू नका, माझ्याकडे एनव्हलप्स आहेत. मी राधाबाईं बरोबर तुम्हाला 2 एनव्हलप्स पाठवतो. ठीक आहे? हो, ठीक आहे. आलोच मी. हा, राधाबाई, राधाबाई, काय बाई? प्रधान साहेब एनव्हलप्स देत आहे, ती आत्ताच घेऊन या. हो. अरविंद, तुला काय वाटतं या पत्राचा किती उपयोग होणार आहे? आपण जेवढं तुझ्या बापाला ओळखतो ना त्याचा काही उपयोग होणार नाही. मलाही नाही वाटत आहे. हे ते जाऊ दे, चल आपण जेवण घेऊया. पण राधाबाई येतील ना एनव्हलप्स घेऊन. अरे हो, मग तू काम करशील का? हे सगळं एनव्हलपचं कर, तोपर्यंत मी जेवण गरम करतो. पण लवकर आहे. आणि हो, आज मी तुला माझ्या हाताने जेव घालणार आहे. एवढे लाड? लवकर आहे पण. बरं. बर्फी. अच्छा, आवडीची बर्फी अण्णा घेऊन आलेत. किती दिवसांनी खाते. पण हे इतकं सगळं झालंय, पण अण्णा बर्फी मात्र देऊन गेले. अण्णांचं काही कळत नाही खरंच. ताई, हे घ्या पाकिट प्रधान साहेबांनी दिली. ताई, अहो मगाशी ना मी तुमच्याकरता सरबत केलं होतं, द्यायला विसरले. आज काय एवढे स्पेशल? नाही काही खास नाही, असंच. प्रधान साहेबांनी आधी माझा पत्ता टाकायला सांगितलंय. ताई, सरबत. राधाबाई, हे पत्र आत्ताच्या आत्ता पोस्टात टाकून या. आताच? अर्जंट आहे आणि ते पोस्टमध्ये याच्यात टाकलं ना तर लवकर तरी जाईल. बरं, ठीक आहे. ताई, ते सरबत तेवढं प्या. हा, हो राधाबाई, विसरू नका. हो हो. अगं मुग्धा, किती वेळ? हा, आले आले. अण्णांची बर्फी, राधाबाईंचं सरबत, अरविंदचं जेवण आणि आज ही मिळालेली इतकी गोड बातमी. आज असं वाटतं एकदम स्वप्नात आहे. सरबत एवढ्या आग्रहाने देऊन गेलाय. कसलं सरबत आहे? ताई, काय झालं? राधाबाई, माझ्या घशात खूप जळजळ होती. सरबत द्या. थांबा, मी पाणी आणते. पोटातही दुखायला लागलं.
डॉक्टरांना बोलवा. पाणी प्या. साहेब साहेब अगं मुग्धा, किती वेळ? मी डॉक्टरला बोलते. मुग्धा, काय होतंय मुग्धा? माझ्या दिवसात खूप जळजळ होती. असं काय करते तू? मुग्धा, अगं काय होतंय? काय होतंय मुग्धा? डॉक्टर येते. मुग्धा, अगं काय होतंय मुग्धा? अगं काय होतं मुग्धा? मुग्धा, अहो साने, काय झालं काय? बघायला कशी करते? अहो मी राधाबाईंना आता पळत जाताना बघितलं, त्या डॉक्टरना आणायला काय झालं काय? अहो मी आतच होतो, बाहेरून पाहिलं तर अशी करायला लागली. मुग्धा, हे बघा, काळजी नका करू, डॉक्टर येतच असते, थांबा जरा. मुग्धा, काय होतं मुग्धा? असं काय करते? डॉक्टर येतील मुग्धा. काय होतंय मुग्धा? बघा लवकर बघा. डॉक्टर, काय झालंय? डॉक्टर बघा ना कशी करते. काय होतंय? पोटात दुखतंय का? बघा ना कशी करते. सॉरी मिस्टर साने, शी इज नो मोर. नाही 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 डॉक्टर, हे शक्य नाहीये डॉक्टर. मुग्धा, मुग्धा उठ, बोल माझ्याशी. हे मुग्धा, अगं उठ ना मुग्धा. डॉक्टर, हार्ट फेलियर? नाही, त्याची शक्यता नाही वाटत, कारण आज सकाळीच मी तिला तपासलं होतं. शी वॉज ॲब्सोल्युटली नॉर्मल. अहो पण मग हे अचानक असं कसं होईल? ह्याचंच तर मोठं आश्चर्य वाटतंय. त्यांच्या काही खाण्यामध्ये आलं होतं का? नाही, काही नाही. नाही. आणि ती राधाबाईंकडे बोट दाखवून काय म्हणत होती? मला खरंच काही ठाऊक नाही हो, खरंच काही ठाऊक नाही. मला तर यात काहीतरी गडबड वाटते. आज सकाळीच ती एकदम नीट असताना तिला असं काही होणं शक्यच नाहीये. अहो डॉक्टर, काय करताय काय तुम्ही? हे बघा, मृत्यू संशयास्पद आहे. पोलिसांना कळणं गरजेचं आहे. डॉक्टर, अहो पण थोडा वेळ थांबा तरी. कशासाठी? थोड्या वेळापूर्वी सगळं ठीक होतं, त्यामुळे मला लगेचच कळणं भाग आहे. सॉरी, एक डॉक्टर म्हणून मला माझं कर्तव्य करायलाच पाहिजे. हॅलो, पोलीस स्टेशन? रसिक प्रेक्षक हो, आद्य गणरायाला आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मिल्वॉकी मंडळ सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी रहस्यमय नाटक बूमरँग. मूळ नाटक कथा कुणाची व्यथा कुणाला. लेखक गो गंग पारखी. पात्र परिचय: मुक्ता साने, दीपा देसाई, अरविंद साने, सचिन टकले, राधाबाई, आभा सुपटकर, गवळी आणि कॉन्स्टेबल अमित बर्डे, अण्णा आपटे, रमेश किंद्रे, डॉक्टर कानडे आणि धारप वकील मीनल कानडे, मुकुंद प्रधान, श्रीपाद कुलकर्णी, इन्स्पेक्टर वर्दे समीर कुलकर्णी, अनुपाठक स्वाती परांजपे, सोशल मीडिया प्रमोशन सचिन टकले, पार्श्वसंगीत आणि गायन डॉक्टर नीरज अग्रवाल आणि समीक्षा गोखले, नेपथ्य सुनील परांजपे, सुधीर सुपटकर, आशिष इंगोळे,
स्वाती परांजपे, प्रिया अग्रवाल, सर्वेश मसुरेकर, शौनक ठुसे आणि आशिष लाहोटी. निर्माते स्वाती व सुनीत परांजपे. दिग्दर्शन समीर कुलकर्णी आणि मंडळी. गोगंग पारखे लिखित 2 अंकी रहस्यमय नाटक बूमरँग. साहेब साहेब, अहो फोन वाजतोय. राधाबाई, तुम्ही माझ्या मुग्धासाठी रोज फुले आणायचं नाव. आज तुमच्या बागेतली फुलं सुकली का हो? साहेब, असं बोलून कसं चालणार बरं आता? शेवटी जे व्हायचंय ते झालं ना. मरण काय कुणाला चुकलंय का सांगा बरं. मी काय म्हटलं, कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना. मी चहा करू का तुमच्याकरता, की तुमच्या आवडता पिठलं भात? नको राधाबाई, नको. तुम्ही जा. मला नोकरीतून मुक्त केले. 2-3 दिवसांनी येऊन आपले पैसे घेऊन जा. साहेब, नोकरीचं आणि पैशाचं पाहता येईल नंतर. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं. थांबा, मी खायला करते. थांबा. नको राधाबाई, नको. राधाबाई, नको. गुड मॉर्निंग मिस्टर साने. आपण मी CID इन्स्पेक्टर वर्दे आणि एक कॉन्स्टेबल बर्डे. तुमच्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी आमच्यावरती सोपवण्यात आलेली आहे. आता त्याचा काय उपयोग? उपयोग नाही म्हणून तर त्याला चौकशी म्हणायची. उपयोग असता तर ती सावधगिरी ठरली असती. काय हवंय तुम्हाला? तुमच्या पत्नीच्या मृत्यूवरती प्रकाश पडेल अशी काही माहिती. मुद्दा गेली त्याच्याशिवाय मला काहीच माहित नाही हो. सगळं असं अचानक जादू सारखं घडलं. हो, पण जादूमध्ये सुद्धा कोणाची तरी हातचालाकीच असते ना. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या चाणाक्ष प्रश्नांची उत्तरं द्यायची ताकद नाही हो माझ्यात. मी अगदी खचून गेलोय. मी समजू शकतो मिस्टर साने, तरी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. काय हवंय तुम्हाला? काल इथं कोण कोण येऊन गेलं त्या सगळ्यांची नावं. तेवढ्याने भागेल तुमचं? हो, तुर्तच तरी सांगताय ना मग. इन्स्पेक्टर साहेब, काल मुग्धा गेली त्यावेळेस मी इथेच होतो, तिच्या जवळ. आणि आमची मुलगी राधाबाई सुद्धा. राधाबाई या कुठे असतात? आतच आहे. बोलावू? नाही नाही, नको, राहू द्या, नंतर बोलू. अजून कोण होतं? आमचे घरमालक मुकुंद प्रधान. हे कुठे असतात? इथेच शेजारीच राहतात. अजून कोण होतं? माझे सासरे अण्णा आपटे. हे कुठे असतात? ते नागपूरला असतात. कालच आले होते संत्रा बर्फी घेऊन. अजून कोण कोण होतं मिस्टर साने? नाही, आणखीन कोणी आलं नाही. बघा बघा, आठवा, आठवून सांगा, किंवा जसं आठवेल तसं सांगितलं तरी चालेल. काल इथं काय काय घडलं, कोण कोण येऊन गेलं, हे जरा मला सविस्तर सांगितलं ना तर खूप बरं होईल. इन्स्पेक्टर साहेब,
कालपासून इथं एकच घडलं, मुग्धा गेली. हो, पण मृत्यू असा आपोआप येत नाही ना. शिवाय तुमच्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक आहे असं डॉक्टर मानत नाही आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्टही तसं सांगत नाही. काय आढळलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये? विष. विष? हो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं मुग्धाचा खून झालाय? किंवा त्यांनी आत्महत्या सुद्धा केली असेल. पण असे असू शकतं ना की चुकून विष पोटात गेलं. मग असं एखादं विष तुम्ही घरात आणून ठेवलं होतं का, तुम्ही किंवा तुमच्या पत्नीने? अहो, विष घरात कसं असेल? आणि तिला असं करण्याचं कारणच काय? काय कमी होतं तिला? अहो, जगण्याचा मोह व्हावा इतकं सुखाचं जीवन जगत होतो आम्ही. शिवाय ती गरोदर पण होती. 3च महिने झाले होते आमच्या लग्नाला. तुमचं लग्न एकामेकाच्या संमतीने झालं का? हो, प्रेमविवाह झाला होता आमचा, रजिस्टर्ड मॅरेज. चला, प्रश्नच मिटला. कारण असफल प्रेम हे आत्महत्येचं कारण असू शकतं, पण तुमचं तर प्रेम सफल झालं होतं, राईट? हो. तुमच्या पत्नीविषयी तुमच्या मनात काही शंका? म्हणजे त्यांच्या चारित्र्याविषयी काही शंका? नाही, शंका घेण्यासारखं काही घडलं नाही. चला, प्रश्नाची दुसरी बाजू, तुमच्या चारित्र्याविषयी. चोख होतं. पण ते त्यांना मान्य होतं का? इन्स्पेक्टर वर्दे, माझी बदनामी करणार आहात का? मिस्टर साने, तुम्ही उगाच चिडत आहात. म्हणजे मान्य आहे, तुमच्या पत्नीचं तुमच्यावरती प्रेम होतं, निष्ठा होती. पण एवढं असून सुद्धा आपल्या पतीचं वर्तन गैर असणं, शंकास्पद असणं, असं एखाद्या स्त्रीला वाटलं आणि पटलं तर म्हणून मुग्धा साने यांनी आत्महत्याच केली आहे असं शक्यतो सिद्ध करायचा माझा प्रयत्न आहे. काय, तुम्हाला या खुनाच्या जाळ्यातून शक्यतो सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. कळलं? वाह, चांगला प्रयत्न आहे तुमचा. दुहेरी. म्हणजे एक तर मला बदनाम करायचं, नाहीतर मला खुनी ठरवायचं. मिस्टर साने, मी समजू शकतो दुःखाने तुम्ही खूप त्रासलेले आहात. मला वाटतं तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही असं करा, आतमध्ये विश्रांती घ्या, तोपर्यंत मी इतरांची चौकशी करतो जरा. हो. काय म्हणाल तुमच्या त्या मोलकर्णीचं नाव राधाबाई ना? हो. जरा बोलवता का तिला? हो. राधाबाई, हो राधाबाई, काय साहेब? बाहेर या. आले साहेब. या इकडे या. काय साहेब? हे इन्स्पेक्टर वर्दे. या राधाबाई, विचारा काय विचारायचं ते. हा, अरे मला वाटलं तुम्ही आज जाऊन विश्रांती घेणार होता. का? मी तर बसलं तर तुमची काय हरकत आहे का? नाही नाही, तुम्हालाच त्रास होऊ नये म्हणून मी म्हणत होतो. त्रास द्यायला आला आहात तरी त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करा आहात. आणि तरीही तुम्ही त्रास करून घेत आहात. एनिवे, नाव काय तुझं? राधा. पाळण्यातलं नाव विचारलं नाहीये, संपूर्ण नाव सांग. राधाबाई सावंत. कुठे राहतेस? ठाकुर्लीला. ठाकुर्लीला कुठं? पॉवर प्लांट आहे ना, हा. त्याच्यात तिथे राहते. त्या पावर जवळ. हो हो सर. घरी कोण कोण असतं? नवरा, मुलं, कोणी? नाही साहेब, लग्न नाही केलं कधी. मुलांचा प्रश्नच नाहीये. बर, अजून कुणी नातेवाईक? हं? आहे साहेब, एक भाऊ आहे, हा. पण त्याच्याशी फारसा संबंध नाही. कुठं असतो हा भाऊ? शेवटला ऐकलं तेव्हा तिकडे कोयनेकडे होता साहेब, रोजगारावर. कोयनेकडे? हो. म्हणजे ठाकुर्लीला तू एकटीच नाही का? हो साहेब, एकटीच. बरं. इथं कधीपासून कामाला आहे? झाले साहेब, 10 वर्ष झाले.
मी प्रधान साहेबांकडे काम करते. बंगल्याची देखभाल, झाडलोट, देखरेख करते मी. आणि आता 3 महिने झाले साहेब साने साहेबांकडे काम करते. घरातली सगळी पडली दडली कामं करते साहेब. बर बर. पगार किती मिळतो? प्रधान साहेब देतात साहेब 5,000 रुपये महिना जेवण खाऊन. आणि साने साहेब? कसलं काय, प्रधान साहेब जेवढा पगार देतात तेवढाच पगार. कामं वाढली, पगार नाही. नाराज दिसतेस. मला सांग, तुझ्या साहेबांची आणि बाई साहेबांची कधी भांडण व्हायची का? नाही, भांडणं बिंडणं नव्हती होत. नाही. कधीच नाही. आता भांड्याला लागलं का आवाज व्हायचाच ना. शेवटी नवरा बायको असती, छोटी मोठी कुरबुर चालायची. बर. मला सांग, तुझ्या बाईसाहेबांकडे कोणी मैत्रिणी वगैरे यायच्या का? मैत्रिणी? नाही साहेब, मैत्रिणी वगैरे कोणी नाही? नाही. आता 3 महिने झाले होते ना राहायला आले लोक. मैत्रिणी वगैरे नाही. आणि मित्र? काय साहेब, आपल्या देशात बायकांना मित्र नसतात साहेब. बरोबर. आणि तुमच्या साहेबांकडे कोणी मित्र मैत्रिणी यायच्या का? नाही साहेब. नाही. मला सांग, तुझ्या बाईसाहेब कधी एकटाच बाहेर जायच्या का? हो, जायचं ना. जायच्या? हो. मग बाईसाहेब बाहेर गेल्यानंतर तू आणि साहेब घरात एकटेच नाही का? हो साहेब. मग काल परवा किंवा हल्ली अलीकडे असं झालंय का की बाईसाहेब बाहेर गेल्या, तू आणि साहेब घरात एकटेच, आणि अचानक बाईसाहेब आल्या आणि बघून येतं बघितलं? साहेब, किडे पडो असं बोलणाऱ्याच्या तोंडात मी हे असलं भलतं सलतं ऐकून घेणारी बाई नाहीये. नको तुमचे प्रश्न आणि नको तुमचे कामं. जाते मी. हो बाई, थांबा. तुम्ही कुठे निघाला? तुमची चौकशी अजून बाकी आहे. बर्डे, यांची जरा आजूबाजूला चौकशी करा. ठीक आहे. काय माहिती मिळते का बघा. आणि यांचे जरा बँकेचे व्यवहार बघा. ठीक आहे. हं? ठीक आहे, चालतं. मिस्टर साने, मला नाही वाटत तुमच्या पत्नीने आत्महत्या केली असेल. मला तर ते कधीच वाटलं नाही. कारण तुम्हाला खात्री आहे ना त्यांचा खून झालाय म्हणून. खून? नाही, इतक्यात मी असं सिद्ध करणार नाही. एनिवे, तुम्ही मगाशी म्हणालात तुमच्या बायकोला दिवस गेले होते म्हणून. हो. तुमच्या लग्नाला किती महिने झाले? 3. 3. आणि त्यांना किती महिने गेले होते? 3, 4, 5. इन्स्पेक्टर वाढते. राग खाली. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला कसं माहित असणार? कालच तिला त्रास होत होता म्हणून शेजारच्या डॉक्टरांकडे गेली. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी लेडी डॉक्टरकडे पाठवलं आणि तशी चिठ्ठी पण दिली त्यांनी आम्हाला. असं? हो. ती चिठ्ठी दाखवू शकाल का मला? हो, असेल इथेच कुठेतरी. असेल म्हणजे शोधून सापडेल ना? शोधावी लागेल. शोधा ना, मग शोधा. हो. मिस्टर साने, ती चिठ्ठी सापडली तर मला हवी आहे. हो. सर, हा. तो बाहेर एक गृहस्थ आले, हा. त्यांना तुम्हाला भेटायचं असं म्हणतात. मला? कशाला? त्यांच्याकडे केस बद्दल काही माहिती आहे. केस बद्दल? ठीक आहे, बसव त्यांना. येतोच मी. ठीक आहे. मिस्टर साने, ती चिठ्ठी सापडली तर मला हवी आहे बरं का. हो. आलोच मी. मिस्टर साने, तुमच्या बायकोच्या नावाने 1 कोटीची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा होती, हे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. मुग्धाची 1 कोटीची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी? नाही इन्स्पेक्टर साहेब, याची मला कल्पनाही नाहीये. 1 कोटीची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आणि तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये? हो. आणि जरी असेल तर तिच्या बापाने कधीतरी काढली असेल, पण याची मला कल्पनाही नाहीये.
खरं सांगताना काही लपवत नाही ना? मला माहित नाही. ठीक, शोधा ती चिठ्ठी. आलोच मी. राधाबाई, अहो ती चिठ्ठी ते ठेवली. हो साने, हो प्रधान साहेब, तुम्ही ते बाहेर पोलीस कशाला आले? अहो, मुग्धाच्या मृत्यूची चौकशी चालू आहे ना. मृत्यूची चौकशी? हो, पोस्टमॉर्टम मध्ये मृत्यूचं कारण विषप्रयोग म्हणून सापडले. विषप्रयोग? हो. अरे पण मग हे बाहेर अण्णा आपटे का आलेत? अण्णा आपटे बाहेर आहेत? बाहेर पोलिसांशी बोलतात की? ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे बघा मिस्टर साने, असा धीर सोडू नका. हा, पण मला एक सांगा, तुमचे कोणी नातेवाईक वगैरे आलेत का? नाही हो, कोणी आले नाहीत आणि कोणी येणारही नाहीयेत. मुग्धा मला एकट्याला सोडून गेली. काळजी घ्या मिस्टर साने. मिस्टर साने, सापडली का ती चिठ्ठी? हा, इन्स्पेक्टर साहेब, ही ती चिठ्ठी. थँक्यू. मिस्टर साने, तुमच्या सासऱ्यांनी तुमच्या बायकोची एक विल सुद्धा बनवलं आहे, खरं? हो, आणि ते बिल रद्द करायचं ठरलं होतं, हे पण खरं? हो, आणि एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली? कारण विल ही महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. पण नेमकी तीच गोष्ट महत्वाची ठरलेली आहे. त्या हलकट माणसाने तुमचे कान भरलेत ना. कोणत्या हलकट माणसाने? अण्णा आपटेंनी. तुम्हाला कोणी सांगितलं? मी सांगितलं. आपण कोण? मी मुकुंद प्रधान, या बंगल्याचा मालक. आपण कुठे असता? मी एडनला असतो, पण काही महिन्यांकरता इथे मुंबईत आलोय. बरं. मग काल पण आपण इथंच होता का? अगदी अतपासून इथपर्यंत. म्हणजे मग तुम्ही यांची आणि यांच्या सासऱ्यांची भांडणं सुद्धा ऐकली असतील? अहो, त्यांना कसं माहित असणार? अहो असं काय करताय? हे बघा, त्या अण्णा आपट्याचा आवाज काही खासगी कामा करता नाहीये. आणि काल जेव्हा मी आलो होतो तेव्हा फोनवरती तुम्हीच बोलत होता ना तुमच्या सॉलिसिटरशी, नाही का? हो. सॉलिसिटर? काय नाव काय त्यांचं? सॉलिसिटर सरवटे. बरं. त्यांना काय या विलच्या संदर्भात फोन केला होता? हो, म्हटलं कायदेशीर पद्धतीने काही करता येईल की नाही ते बघत होतो. बरं. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे बिल रद्द व्हायला हवं होतं तर? अगदी कायदेशीर पद्धतीनं. मी त्यांना विचारतोय, तुम्हाला नाही. तर या विलचा तुमच्या पत्नीच्या मृत्यूशी अगदी जवळचा आणि जबरदस्त संबंध आहे असं मी नाही, तुमचे सासरे म्हणतात. मग त्यांना म्हणा इथं माझ्या समोर येऊन बोला. असं? हो. बर्डे, ते बाहेर गृहस्थ बसलेत ना, त्यांना आत पाठवून द्या. ठीक आहे सर. चला, तुम्हाला बोलवलं. या मिस्टर आपटे, या. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. सांगा काय सांगायचं ते. इन्स्पेक्टर साहेब, हा विषय थोडा नाजूक आहे, तेव्हा अनोळखी आणि अनावश्यक माणसं जरा. येस, आय अंडरस्टँड. मिस्टर प्रधान, प्लीज. नाही, तुम्ही सांगत असाल तर मी नक्कीच जातो, पण या लोकांकरता मी काही अनोळखी नाहीये, त्यामुळे या ठिकाणी इथे मी असायला काहीच हरकत नाही असं मला वाटतंय. म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता? छे, या गृहस्थाला तर मी प्रथमच पाहतोय. अहो असं काय करताय? जामनगरला आपण शेजारी राहत होतो. तुम्ही अण्णा आपटे पोलीस खात्यामध्ये नोकरीला होता. अरे वा, तुम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये होता का? हो, फार पूर्वी. पण मी तुम्हाला सांगतो, जामनगरमध्ये मुकुंद प्रधान म्हणून माझे कुणीही शेजारी नव्हते. अहो इतकंच काय, जान्हवी वहिनी तुमच्या पत्नी, ज्यांना तुम्ही रॉकेल ओतून मारून टाकलं आणि त्यामुळे तुमची पोलीस खात्यातली नोकरी गेली होती. इन्स्पेक्टर साहेब. मिस्टर प्रधान, या माणसाच्या एकाही शब्दावरती आम्ही विश्वास ठेवू नये म्हणून यांच्या आयुष्यातला काळा भाग सांगून हा माणूस कसा विश्वास ठेवण्या लायकीचा नाहीये हा तुमचा प्रयत्न जरी स्तुत्य असला
तरी प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. ठीक आहे. ते काय आहे, नंतर मी तुम्हाला भेटेन, मला तुमची मदत लागेलच. आणि तुम्ही शेजारीच राहता ना? हो, इथेच राहतो मी. ठीक आहे, प्लीज. हॅलो. थँक्यू. काळजी घ्या. हां, सांगा आपले काय बोलायचं होतं ते बोला. मला जे काही सांगायचं होतं ते मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता माझ्यासमोर सांगा ना. अरे चोर तो चोर आणि एक बाहेर. मिनिट मिस्टर आपटे, सभ्यतेच्या चौकटीत राहून जे काय सांगायचं आहे तेवढं सांगा. अहो आणखीन काय सांगायचं इन्स्पेक्टर साहेब, माझ्यानंतर माझा पैसा माझ्या मुलीचा म्हणजे मुग्धाचा होणार होता आणि म्हणूनच याने तिचा खून केलाय असा माझा आरोप आहे. पण खूनच केला कशावरून? अहो मेली आहे ना ती. अहो, पण कदाचित तिने आत्महत्या सुद्धा केली असेल ना. आत्महत्या ती तर तिने केव्हाच केली, ज्या दिवशी या माणसाचा हात धरून जळून पळून जाऊन लग्न केलं ना त्याच दिवशी. इन्स्पेक्टर साहेब, मला जर खूनच करायचं असतं ना आणि माझी खुनी प्रवृत्ती असती ना तर या माणसाचा खून केला असता. म्हणजे त्या वीरची झंझट आली नसती आणि याला मारण्याचं समाधान मिळालं असतं. येस येस, दॅट्स अ गुड पॉइंट. मिस्टर आपटे, तुमच्या मुलीचा खून झाला अशी तुमची खात्री आहे? हो निश्चित, आणि तो याने केला हेही निश्चित. खुनाचं कारण काय सांगा? हो पैसा, माझा पैसा. माझ्यानंतर तो माझ्या मुलीचा होणार होता, तसं मी मृत्यूपत्र देखील बनवून ठेवलं होतं आणि ते याला माहीत होतं, म्हणून त्याने तिला फसवलं आणि ती अशी लग्न केलं. आणि हे मृत्यूपत्र रद्द करायचं ठरवलं म्हणून यांनी खून केला, बरोबर? अगदी बरोबर. पण मुग्धाचा खून करून त्यांना हे पैसे कसे मिळणार असा त्यांचा तुम्हाला प्रश्न आहे. इन्स्पेक्टर साहेब, हो खून त्यांनी केलाय आणि तुम्ही प्रश्न मलाच का विचारताय? अजब आहे सगळं. हे काय, तुमच्या शब्दांवरती आम्ही विश्वास ठेवून जर कोर्टात उभं राहिलं ना तर तिथं आमची काय संभावना होईल याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवत होतो. त्यामुळे ठोस पुरावा असल्याशिवाय काय बोलत जाऊ नका, कळलं? अहो आणखी काय पुरावा हवाय तुम्हाला? माणसाला जे हवं ते साध्य नाही झालं ना तर अविचाराने वाटेल ते कृत्य करतात माणसं, आणि हेच सत्य आहे. अविचाराने म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय सानेंनी हे कृत्य अविचाराने केलं, बरोबर? अगदी बरोबर. तुम्हाला सानेंचं पत्र मिळालं का? पत्र? कोणतं पत्र? सानेंनी तुम्हाला लिहिलेलं पत्र. मला कोणतंही पत्र मिळालेलं नाहीये. नसेल मिळालं कदाचित, कारण का तुमच्या नागपूरच्या पत्त्यावरती पाठवलं होतं. अर्थात त्याची कॉपी आहे आमच्याकडे. काय आहे त्या पत्रात? ज्या विलच्या आधारावरती तुम्ही बोलत आहात ना ते विल कायदेशीरपणे रद्द करायची तुम्हाला पूर्ण परवानगी दिली होती आणि तुमच्या पैशाविना तुमच्या सदिच्छा त्यांना लाभाव्यात म्हणून त्यांनी भेटायलाही बोलवलं होतं. इन्स्पेक्टर साहेब, मी इथे येणार नाही हे याला चांगलंच ठाऊक होतं. हो ना, म्हणून त्यांनी स्वतःहून भेटायला येण्याची पण इच्छा दर्शवली होती असं लिहिलंय त्यांनी पत्रात. बघा, वाचा. अण्णा, पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही रागवून गेलात, पण जमल्यास आम्हाला माफ करा आणि हे पत्र मिळताच मुंबईला परत या, म्हणजे आपल्याला सविस्तर बोलता येईल. नाहीतर आम्ही तरी येतो. तुम्ही ते मृत्यूपत्र रद्द केलं तरी आमची काहीच हरकत नाही आहे. आम्हाला तुमची संपत्ती नकोय, तुम्ही हवे त्यांना. तुमची मुग्धा. वाचलं? काय वाटलं? इन्स्पेक्टर साहेब, मला हेच कळत नाहीये की हे पत्र तुम्हाला कसं काय मिळालं? ते आम्ही मिळवलं. मिळवलं म्हणजे कुठून मिळवलं? तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला द्यायची गरज नाही.
ठीक आहे, तुमची क्युरिओसिटी म्हणून सांगतो. ज्यावेळेस आम्ही घराची झडती घेतली त्यावेळेस आम्हाला एक रायटिंग पॅड सापडलं आणि त्या रायटिंग पॅडवरती नुकतंच लिहिलेल्या पत्राचे ठसे होते. त्या ठसांवरून आम्ही हे पत्र बनवलं. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो, ही सगळी बनवाबनवी आहे. आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्यासाठी अतिशय विचारपूर्वक तयार केला गेलेला हा पुरावा आहे. विचारपूर्वक तयार केलेला पुरावा. मग अशी म्हणाला अविचारने हे कृत्य केलंय. तुम्हाला काही विसंगत वाटत नाही? इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या कुठल्याच तर्कटांना उत्तर देऊ इच्छित नाही. जातो मी. अहो थांबा, निघालात कुठे इतक्यात? मला अजून तुमच्याकडनं बरीच माहिती मिळवायची. बरीच माहिती? मतलब या गुन्ह्याचा तपास लावणे. मिस्टर आपटे, मगाशी तुम्ही म्हणालात की मिस्टर सानेंनी तुमच्या मुलीचा खून केला, बरोबर? हो, आणि मी अजूनही तेच म्हणतोय. म्हणजे तुमचा मिस्टर सानेंवरती प्रचंड राग असेल. अगदी बरोबर. मग मिस्टर सानेंनाच अडकवण्यासाठी तुम्हीच तुमच्या मुलीचा खून केला असं मी म्हणालो तर? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा खून मी केलाय? नाही, पण मिस्टर सानेंना अडकवण्यासाठी तुम्ही जो काय फाजील उत्साह दाखवतात ना, त्यामुळे अजून काही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे हा खून कुणी केला, का केला, कशाला केला हे जोपर्यंत सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नये अशी माझी आपल्याला विनंती. कळलं? आणि तुमची ही विनंती मी मान्य नाही केली तर? मान्य नाही केली तर तुम्हाला जबरदस्ती या घरामध्ये डांबून ठेवावं लागेल मला. कळलं? तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये होता, आता नाही. सो प्लीज कोऑपरेट विथ अस. पाहिजे तर पाय मोकळे करायला तुम्ही बाहेर बागेत जाऊ शकता. बरं, ठीक आहे. मी बागेत फेरफटका मारून येतो. दॅट्स बेटर. मिस्टर साने, जरा पाणी मागवता का? राधाबाई, ओ राधाबाई, काय साहेब? साहेबांसाठी पाणी घेऊन या. आणते. साहेब, पाणी. ते बाहेर पोस्टाच्या डब्यात काही आलाय का बघून येऊ शकते का साहेब? हा, जा ना, जा. सर, काय? हे राधाबाईंच्या ट्रान्झॅक्शन्स मारले, बरेच मोठे नंबर्स दिसत आहेत. काहीतरी अफरातफर वाटते. हे नक्की त्यांचेच ट्रान्झॅक्शन आहेत? मोलकर्णीकडे एवढा पैसा? ठीक आहे, जा तुम्ही. हो साहेब, आपल्या त्या पोस्टाच्या डब्याला तुम्ही कुलूप लावलं का हो? मी कशाला लावणार? तेही बरोबर आहे म्हणा. अहो, पण मग कोणी कुलूप लावलं असेल त्या डब्याला? मला नाही माहिती. काय काय चाललंय तिकडे? काय झालं? काही नाही साहेब, ते बाहेर वरांड्यात आमची पोस्टाची पेटी आहे की नाही, त्याला ना कोणीतरी कुलूप लावलंय म्हणून साहेबांना विचारायला आले. तुझ्या मालकांनी लावलं असेल, अजून कोणी? अहो, पण उभ्या आयुष्यात तिला कधी कुणी कुलूप लावलं नाही ना, म्हणून विचारत होते. अगं मग मालक आल्यावरती त्यांना विचार. तेच तर आहे ना, मालक तयारी करून गेले बाहेर कुठेतरी. आता ते येतील कधी काय माहित नाही. तुझं काय एवढं महत्वाचं पत्र येणार होतं? नाही, तसं नाही साहेब. त्याचं काय आहे, रोज ही वेळ झाली ना की मी पोस्टाच्या पेटीत काही पोस्टमननी टाकलंय का ते बघून येते. तशीच आजही गेले, पाहते तर तिथे कुलूप होतं, म्हणून म्हटलं साहेबांना विचारते. मालक येतील त्यावेळेस विचार. ठीक आहे. बरडे, येस सर. ती बाहेर पोस्टाची पेटी आहे, त्या पेटीवरचे ठसे घ्यायची तेवढी सोय करा. ठीक आहे. आणि पोस्टमन येऊन गेला का? पोस्टमन अजून नाही आले. नाही ना? आला तर पत्र टाकून देऊ नका, सगळे तुमच्या ताब्यात घ्या. ठीक आहे सर. ठीक आहे, जातो. तुम्ही काय एवढं अस्वस्थ सारे? पत्राच्या पेटीला तुम्ही कुलूप लावलं का? मला काय करायचं कुलूप लावून?
परत लपवतोय आमच्यापासून ते. मी नाही लावलं. काय सर तो पोस्टमन आला होता, त्याच्याकडनं एक पत्र घेतलं. आणि ते पेटीवरचे ठसे घेतले? पेटीवरचे ठसे घेऊन प्रिन्सला पाठवले. बरं. आणि बर्डे ती बर्फी सरबत आणि पाण्याचे रिपोर्ट्स आले का? त्याचे सगळे रिपोर्ट्स आले, ते सगळे ऑल क्लिअर. ऑल क्लिअर. ठीक आहे, जातो. सौ मुग्धा साने, जान्हवी स्मृती, स्टेशनच्या पाठीमागे, कल्याण. तुमच्या बायकोचं पत्र दिसतंय. कुणी पाठवलं असेल? त्याच्यावरचं हस्ताक्षर पाहू दिलं तर सांगू शकेल. बघा ना, बघा. हो, हे मुग्धाचं अक्षर आहे. काय सांगताय, खरंच? हो. आमचे सगळे तर्क चुकीचं ठरणारे साने. मला वाटतं मुग्धा साने यांनी आत्महत्येचे कारण यामध्ये लिहून पाठवले असते. म्हणजे मला वाटतं त्या आत्महत्या करू शकतील असे त्यांना खात्री नसावी. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला हे पत्र लिहून आम्हाला पाठवलं. हेतू हा की आत्महत्या करायला जमलंच तर पत्र कोणाच्या हाती का पडेना, आत्महत्येची कारणं तरी कळतील. आणि समजा आत्महत्या करायला जमलं नाहीच तर आपणच लिहिलेलं पत्र आपल्याच हाती पडेल आणि होणारा गोंधळ टळेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? पण साहेब, हे कसं शक्य आहे? का? हे जर पत्र तिला असलं तर त्यांनी मला पाठवलं असतं ना. फार फार तर माझ्या सासऱ्यांना, नाहीतर पोलिसांना सुद्धा पाठवलं असतं ना. त्यामुळे मला वाटतं तुम्ही ते पत्र फोडावं, काय तर सोक्षमोक्ष लावून टाकावा. ह्या पत्रावरची तारीख बघा, कालची तारीख आहे. म्हणजे नक्कीच हे पत्र कालच पोस्टाच्या पेटीत टाकले. तुमच्या पत्नीचा मृत्यू काल सकाळी 10:40ला झाला. म्हणजे हे पत्र नक्कीच त्यांनी पोस्टाच्या पेटीत टाकलं नसावं. बरोबर. मुग्धा सानेंचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होता मिस्टर साने? मी इथेच होतो, मुग्धाजवळ. आणि तुमचे घरमालक? तेही इथेच होते. आणि राधाबाई कुठे होती? राधाबाई कुठे होते मिस्टर साने? हो, त्या पत्र टाकायला गेल्या होत्या. कुठलं पत्र? त्यांनी अण्णांना लिहिलेलं पत्र. राधाबाई, बाहेर ये लगेच. काय साहेब? तुझ्या बाई साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेस तू कुठे होतीस? मी पत्र टाकायला पोस्टाच्या पेटी. कुठलं पत्र? ताईसाहेबांनी लिहिलेलं. हे पत्र? हो साहेब, हेच ते पत्र होतं. हो, हे कसं असणार ते पत्र? हो साहेब, हेच पत्र होतं ना. काल नाही का बघा, प्रधान साहेबांनी मला 2 पाकिटं दिली, ती मी आणली इकडे. मग ताईंनी त्याच्यावरती पत्ता टाकून माझ्या हातात दिलं आणि मला म्हणाल्या की आत्ताच्या आत्ता जा आणि पोस्टाच्या पेटीत टाक, म्हणजे पोस्टमन यायच्या ते पत्र जायला हवं म्हणून. हेच पत्र साहेब, हेच ते पत्र. ही म्हणते ते खरं आहे? खरं सांगू का साहेब, हा. काल ठरल्याप्रमाणे अण्णांना पत्र लिहिलं, हा. पण त्याच्या उत्तरही पाठवणार नाही याची आम्हाला खात्री होती. कारण ते आम्हाला म्हणून गेले होते तुमच्या नावाने एक फुटकी कवडी सुद्धा खर्च करणार नाही म्हणून. म्हणून त्या पत्राबरोबर एक रिटर्न एन्व्हलप पाठवायचं ठरलं आणि ते आम्ही मागवून घेतलं. कळलं? नाही कळलं. कारण आम्ही ज्यावेळेस घराची झडती घेतली त्यावेळेस आम्हाला रायटिंग पॅड बरोबर काही स्टॅम्प्स आणि काही एन्व्हलप सुद्धा मिळाले. तर तुमच्याकडे पाकिट असताना तुम्ही बाहेरून अजून का पाकिट मागून घेतली? अहो साहेब, ती घरातली सगळी पाकिटं गुलाबी रंगाची होती. म्हणून काय झालं? ते अण्णांना गुलाबी रंगाचं वावडे म्हणे. असं? हो. बरं नाही, येस सर. ते बाहेर आपट्यातलं बागेत असेल त्यांना पाठवून द्या आतमध्ये. ठीक आहे सर. चला.
नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. आपटे, तुम्हाला गुलाबी रंगाचा वावड आहे? इन्स्पेक्टर साहेब, मी कोणतं सोयरं पाळत नाही, तर मला रंगाचा वावडा कशाला असेल? थँक्यू. जाऊ शकता तुम्ही, पण फक्त जाण्यापूर्वी तुमचा ठाव ठिकाणा पत्ता पर्यटनकडे देऊन जा. थँक्यू. बरं, ठीक आहे. हां, बोला मिस्टर साने. इन्स्पेक्टर साहेब, मला कुणीतरी सांगितलं की त्यांना गुलाबी रंगाचं वावड आहे. कोणीतरी म्हणजे कोणी? आमचे घरमालक मुकुंद प्रधान. मुकुंद प्रधान. हो. एक मिनिट. मला घेऊ द्या. हॅलो. हा, कोण बोलतोय? नाही, सानी इथं राहते. आपण कोण बोलतोय? अहो, सांगित मी आठवले बोलतोय. आपण कोण बोलतोय? सांग. माझा फोन होता ना, कसं काय केला? कारण समोरची व्यक्ती आपलं नाव सांगायला तयार नव्हतं. राधाबाई, हिथं आता एक फोन येईल. तो फोन तू घ्यायचा आहे. हो, तू घ्यायचा आहे. आणखी तिकडून कोण बोलतोय हे नीट कळलं पाहिजे. सांग, फोन बिघडला किंवा तुला ऐकू येत नाही, मोठ्यांनी बोलायला सांग. कळलं? आणि त्यांनी जर विचारलं साने साहेब कुठे आहेत, तर सांग पोलीस पकडून घेऊन गेले. काय? सांग तसं. येईल बघ तो फोन आता. आला तो फोन. हॅलो, कोण? हॅलो, मोठ्याने बोला, ऐकू येत नाहीये. साने साहेब, त्यांना पोलिसांनी पकडून नेलंय. कोण बोलताय तुम्ही? प्रधान सर, तुम्ही? हो सर. हो, ठीक आहे सर. बरं, हो, ठेवते. प्रधान सर. कळलं? मिस्टर साने, तुम्ही एक तर्कशुद्ध आणि विसंगत असा कथानक रचलाय आणि त्या कथेमध्ये या पत्राला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे. मग साहेब, ते पत्र फोडा आणि काय तो सोक्ष लावून टाका. पत्र फोडू, पण इथं नाही, पोलीस स्टेशन मध्ये. म्हणजे मुग्धा सानेच्या खुनाच्या आरोपामध्ये मी तुम्हाला अटक करतोय. बरं काय, घेऊन जा यांना. नाही साहेब, मी नाही केलेलं काही. साहेब, माझं ऐका. अहो साहेब, ऐका, मी नाही केलं साहेब. साहेब, राधाबाई, मी तुला अटक करत नाहीये, पण लक्षात ठेव, तिथं कोण कोण येऊन गेलं, कोण कोण फोन आला, कोणाचा फोन आला, मला लगेच कळवायचं. कळलं? तू कुठं जायचं नाहीये. जातो आतमध्ये. हॅलो, एअर इंडिया ऑफिस? हां, मी CID इन्स्पेक्टर वर्दे बोलतो. तिथे एक गृहस्थ येतील एडनचं तिकीट बुक करायला. हो, सांगतो, वर्णन देतो. नाव मुकुंद प्रधान, उंची 6 फूट 2 इंच, रंग गोरा, आणि हो, हातात कायम त्यांच्या पाईप असतो. काही करा, पण त्यांना ते एडनचं तिकीट मिळालंच पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते पळून जायला लागले तर त्यांना पकडा, अटक करा. मला एका महत्वाच्या केसमध्ये ते हवे. कळलं? त्यांना एडनचं तिकीट मिळालंच पाहिजे. थँक्यू.
बाई, कोण तुम्ही? घरात कसे घुसल्या? मी धारक वकील. अरविंद सानेचं घर हेच आहे ना? हो हेच आहे, पण साहेब घरात नाही. तुम्ही जा. एक मिनिट, तुम्ही राधाबाईच ना? हो. त्याचं काय आहे, अरविंदच्याकडून तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. बरं. तुमचे ते जे मालक आहेत ना, अरविंद साने, त्यांची मी मामी नगरवरून आले. मामी? वाटत नाही. मेंटेन केलंय. असेल 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 असेल. हे बघा, साहेबांना पोलिसांनी पकडून नेलेलं आहे. तुम्ही जाता इथून. आहे, मला त्याची कल्पना आहे. त्याचं काय आहे, मी आधी डायरेक्टली पोलीस स्टेशनलाच गेले, पोलीस अधिकाऱ्यांना भेटले, अरविंदलाही भेटले, त्याच्यानंतर डायरेक्टली इकडे आले. म्हटलं सामान सुमान ठेवावं आणि मग पुढच्या तयारीला लागावं. बरं, तर तुम्ही इथे राहणार का? हो. सामान ठेवायचंय. ठीक आहे, घेऊन या सामान. दाखवते खोली तुम्हाला. आणते. पण दादाबाई, थोडं पाणी आणता का? आणते. ओ, हे घ्या पाणी. असू दे असू दे, एवढी काय घाई होती राधाबाई? मला सांगा, तुम्ही इथे या घरातच राहता का? नाही नाही, मी ठाकुर्लीला राहते. ठाकुर्लीला? हो. अरे बापरे, एवढ्या लांब? ओ बाई, आपण कोण? इथे कशाला आला? मी धारक वकील, अरविंद सानेची मामी, नगरवरून आले. त्याचं काय आहे, अरविंदनीच बोलवलंय मला मदतीला, त्याच्यामुळे मी इथे काही दिवस राहणार आहे. छे छे, तुम्ही इथे नाही राहू शकत. साहेबांचा असा हुकूम आहे. कसला हुकूम? आणि तुमच्या साहेबांचा हुकूम मी कशाला मानायचा? तुमच्या साहेबांचा हुकूम तुम्हीच पाळा, समजलं? थांबा, मी साहेबांनाच फोन लावून विचारतो. लावा लावा. हॅलो, हां वर्धे साहेब. हां, इथे कोणतरी ना धारक वकिलीत बाई आल्यात. त्या म्हणतात की इथेच राहायचं आहे करून. हां हां, तुम्ही एक मिनिट बोलता का त्यांच्याशी? हां, एक मिनिट. हॅलो, हा वर्धे साहेब, हा मी धारक वकील बोलतेय. तुम्हाला तर माहितीच आहे ना की मी अरविंदच्या माझ्यासाठी इकडे आले आहे. तुमचं अरविंदशी बोलणं झालंच असेल नाही का? ओ थँक्यू थँक्यू, तुम्ही मला इथे राहायची परवानगी दिली त्याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण आमच्या अरविंद सानेची एक मोलकरीण आहे राधाबाई, तिच्याबद्दल जरा बोलायचं होतं. तिला म्हणे तुम्ही घरी जायची बंदी घातली. मी काय म्हणते, तिच्यावरती नजर वगैरे ठेवा हो, पण तिने घरी जायचं की नाही हे त्या बिचारीला कळायला नको? काय म्हणतात? गुड न्यूज? कधी? आज सकाळीच? वा, मुग्धाचा खुनी पुराव्यासकट सापडलाय. छान छान. मग आमच्या अरविंदला तुम्ही सकाळपासून उगाच छळलं नाही का? ठीक आहे ठीक आहे. आणि काय म्हणताय, राधाबाईला 1 तासाने जायची परवानगी देताय? ओके, थँक्यू सर. ओके, बाय. राधाबाई, आश्चर्यच आहे. काय हो? मुग्धाचा खुनी पुराव्यासकट सापडलाय. खरंच की काय? आणि तुमचे अरविंद साहेब सुद्धा येतातच आहे. पोलीस त्यांना घेऊन येतीलच. आणि तुम्हाला सुद्धा 1 तासाने घरी जायची परवानगी दिली. बरं झालं बाई, देवच पावला म्हणायचं आता. आता तुम्ही पण मला जरा पावा ना. म्हणजे? नाही नाही, 1 कप गरम गरम झणझणीत चहा मिळाला असता तर छान झालं असतं. 1 काय 2 कप आणते, थांबा. दादाबाई, तशी काही घाई नाहीये. छान उकळून आलं वगैरे घालून आण. आणते. चला, राधाबाई गेल्या, आता आपण आपल्या कामाला लागूया. हा टेप रेकॉर्डर इकडे ठेवते आणि हा व्हिडिओ कॅमेरा थोडा लपवूनच ठेवते,
काय म्हणताय? हा अँगल ठीक आहे ना? चला आतमधलं संपलं तर बाहेरचं बघूया. अरे संतोष, मी काय म्हणतेय, ती येणारी टॅक्सी मधलं उतरणारा माणूस आणि पोस्टाच्या पेटीपर्यंतचा सगळा भाग व्यवस्थित शूट करायचा आहे. लक्षात आहे ना? हो मॅडम. ठीक आहे, चला निघा आपल्या कामाला. हो मॅडम, चहा. लवकरच आणला चहा शेवटी. राधाबाई, चहा मस्त आला, एकदम छान झाला चहा. आता मुग्धाचा खुनी सापडलाय. पुढे तो माणूस कोण आहे, पोलीस त्याच्यावरती काय शिक्षा करतील, काय खटला भरतील, ते पोलीसच जाणार. मुग्धाचा खून झाला तेव्हा तुम्ही इथे या घरातच होता का? हो, इथेच होते. मग हे रामायण घडलं कसं? देवालाच ठाऊक कसं घडलं, काय घडलं ते. आश्चर्यच आहे. पण तुम्हाला सांगते, ताईसाहेब गेल्या ना, त्या आधी 2 शब्द माझ्याशी बोलल्या. ओके. मला सांगितलं की ते पाकिट पोस्टाच्या डब्यात नेऊन टाक. मी टाकायला गेले, येऊन पाहते तो काय खेळ खाल्ला सगळं. खूपच वाईट झालं. प्रधान सर, तुम्ही? या कोण? मी मीनल धारप, अरविंद सानेची मामी, नगरवरून आले. आपण कोण? मी मुकुंद प्रधान, या बंगल्याचा मालक. नमस्कार. तुमच्याबद्दल अरविंद कडून खूप ऐकलंय. तुम्ही उभे का? बसा ना, बसा. नाही, कसं माहितीये का, मला तर बसता येणार नाहीये. मला तर एडनची फ्लाईट पकडायची, त्यामुळे मला निघायला हवं. पण म्हणलं जाण्यापूर्वी जरा राधाबाईंना भेटलो असतो. म्हणलं मी निघतोय तर बंगल्याची काळजी घ्या. हो सर. आणि अरविंदची पण भेट झाली असती तर बरं झालं असतं. तुम्ही थोड्या वेळ थांबा ना. अरविंद मुग्धाचा खुनी पुराव्यासकट सापडलाय. पोलिसांचा तसा फोनच आला होता. अरविंदला घेऊन पोलीस आता येतीलच. राधाबाई, आला होता की नाही फोन? हो, आला होता. बरं, माझं काही पाकिट पत्र काही आलंय का? आता त्या बिचारीला तरी काय माहिती. ती सकाळपासून पोलिसांच्या नजरकैदेत आहे. एनिवे, तुमचं काही महत्वाचं पत्र यायचं होतं का? नाही, तसं म्हटलं तर महत्वाचं आहे आणि म्हटलं तर नाहीये. पण तुम्ही आत्ता आतमध्ये येताना बघितलंच असेल, त्या पोस्टाच्या पेटीला तर कुलूप आहे. असं काय करताय? ते कुलूप मीच लावलंय. माझ्याकडे चाव्या असतात त्या. बरं, एनिवे मी बघून येतो काही पत्र बित्र पडली आहेत का. आलोच मी. ठीक आहे. हॅलो, हा मी धारप बोलतेय. हे बघा वर्दे साहेब, आपण रचलेला सापळा यशस्वी झालाय. नाही, तो माणूस आलाय ना इकडे. तुम्ही येताय ना? काय? ओ, बाहेर आहात का? ठीक आहे, ओके सर. बरं ठीक आहे, अरविंदला सांगा मी निघालो म्हणून. मला भेटता नाही आला त्याला. नाही, तुम्हाला तसं नाही जाता येणार. नाही म्हणजे आता अरविंद आला तर त्याला मी काय सांगू? तो रागवेल ना माझ्यावर. ते बघा, पोलिसांची गाडी सुद्धा आली. अरविंदही आलाच असेल. साहेब सुद्धा आलेच आहेत. तुम्ही थोडा वेळ थांबा, मी त्याला पटकन पाठवून देते. ठीक आहे, येते मी. हॅलो मिस्टर प्रधान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रादर गुड इव्हनिंग. ओ, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बरं, अरविंद येणार होता ना तुमच्या बरोबर? हां, तो कसा येईल? मुग्धा सानेच्या खुनाच्या आरोपामध्ये मी त्याला अटक केली. अहो, पण त्यांच्या मामी तर आता म्हणाल्या. कोण मामी? अहो, त्याच त्या बाहेर त्या बाई गेल्या त्या. त्या मामी नव्हत्या. त्या आमच्या अंडर कव्हर इन्स्पेक्टर होत्या. ओ, आय सी. येईलच आता अरविंद. तुम्हाला भेटायचं आहे ना त्याला? नाही, कसं आहे माहितीये का, मला आता त्याला भेटता येणार नाहीये. कसं आहे, मला एडनची फ्लाईट पकडायची आहे, त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता निघायला हवं. आय नो.
तुमची उद्या सकाळची 4:45ची फ्लाईट आहे, बरोबर? तुम्हाला कसं ठाऊक? मीच तर ती बुक केली होती. का? नाही म्हणजे कसं आहे, तुम्हाला तिकीट मिळालं की तुम्ही इकडे याल तुमचं सामान घ्यायला आणि मग मला तुमचं स्टेटमेंट घेता येईल ना. माझं स्टेटमेंट? हा नाही, जास्ती प्रश्न विचारणार नाही, 1-2-4 प्रश्न आहेत आपले फक्त. तोपर्यंत अरविंद पण येईलच, पोलीस त्याला घेऊन निघालेले आहेत. थांबा, मी फोन करून बघतो कुठपर्यंत आलेत ते. मिस्टर प्रधान, मला वाटतं तुम्ही पाईपमध्ये तंबाखूच्या ऐवजी कागदाचा बोळा घातलाय. अहो कागदाचाच बोळा येतो, त्यात जाळलं तेवढं काय? पण काही कागद विषारी असतात. हसताय? अहो हसून येतं काय करू? अहो धगधग त्या आगीमध्ये विष विष राहत नाही, अमृत अमृत राहत नाही. आता साधा कागदाचा बोळा आहे तर इतका काय मग? बरं, अरविंद येणार होता ना? फोन काही लागत नाहीये. मला वाटतं आपल्यालाच तिकडे जावं लागेल. नाही कसं आहे, मला तर तिथे येता येणार नाहीये. मला तर एडनची फ्लाईट पकडायची, मला निघायलाच हवं. तुम्हाला वाटत नाही तुम्ही एडनला जायची जरा घाई करताय म्हणून? अहो मुंबईचा कंटाळा आलाय मला, त्यामुळे निघायचं ठरवलंय मी. पण सकाळपर्यंत तरी असं काही ठरलं नव्हतं. अहो असं काय करताय? एकटा जीव सदाशिव, ठरवलं निघालो, त्यात काय? बर, हा बंगला तुमचाच ना? हो, हा बंगला माझाच. बर, कधी घेतला हा? झाली असतील 10-12 वर्ष. मग घेतल्यापासून कधी कुणी भाडे करू कसा नाही ठेवला? हो, आता बंगला घेतला म्हणजे भाडे करून ठेवला पाहिजे असा काही नियम आहे का? मग आत्ताच का ठेवला? आता भाडे करून ठेवणे असा देखील काही कायदा आहे का? आणि मग सानेंनाच का दिला? अहो असं काय करताय? हे बघा, याचक आणि दाता जिथे गाठ पडते तिथे दान पडतं. अहो तर त्यांची गरज, माझी इच्छा देऊन टाकला. मला सांगा, तुमची नापट्यांची खरंच ओळख आहे? नाही, म्हटली तर आहे आणि म्हटली तर नाही. म्हणजे म्हणजे मी ओळख दाखवायला तयार आहे हो, पण तेच ओळख दाखवायला तयार नाहीत म्हणून म्हटलं मी. आणि मग म्हणूनच मुग्धा त्यांची मुलगी आणि तुम्ही हा बंगला त्यांना भाड्याने दिला, बरोबर? असं काही नाही. हा नाही, हे बघा, मुंबईमध्ये माझ्या बऱ्याचशा ओळखी आहेत, म्हणून ते प्रत्येकाला घर भाड्याने देत बसू का मी? या बंगल्याचं ठरवायला मुग्धा सानेच आले होते ना? नाही, मुग्धा सानेच आले होते, पण त्यांच्याबरोबर मिस्टर साने देखील होते. काल मुग्धा सानेचा मृत्यू झाला हे तुम्हाला माहितीच असेल. हो माहिती आहे ना. आणि त्या मृत्यूचं कारण विष प्रयोगामुळे झालं हे पण माहिती असेल. अहो तर हे तुम्ही सांगणार ना मला. काय तुम्हाला काय वाटतं, कुणी केला असेल हा विष प्रयोग? अहो तर तुम्ही सीआयडी, तुम्ही ते शोधून काढायचं. नाही, तुम्हाला काय वाटतं, तुमचा अंदाज, तुमचं काय म्हणणं यावर? अहो माझं काय म्हणणं असेल हो? अहो मी म्हणेन की खून मीच केलाय, पण कायद्याला तेवढासा पुरावा मान्य नाहीये. बरोबर, कायद्याला पुरावा लागतो, तो काय असा खिशात सापडत नाही. काय खिशात काय तुमच्या? अहो हात आहेत माझे. नाही, हातात काय? अहो पाकिट आहे. पाकिट कुणाचं? अहो बिंधनी पाकिट आहे. इंधनी म्हणजे? म्हणजे मुग्धा सानेंच्या नावाचं पाकिट आहे, पण सध्या त्या हयात नाहीत ना. हे पाकिट तुमच्याकडे कसं आलं? अहो पोस्टाच्या पेटीत पडलं होतं. पण पेटीला तर सकाळपासून कुलूप आहे. असं काय करताय? त्या कुलपाच्या जागा माझ्याकडेच आहेत, मीच लावलं होतं ते कुलूप. का आजपर्यंत त्या पेटीला कधी कुणी कुलूप लावलं नव्हतं? असं काय करताय? आजपर्यंत या बंगल्यामध्ये साधी चोरी देखील झाली नव्हती. इथे तर अख्खा तर खून पडलाय, तर माझ्या गोष्टींची काळजी मीच घेणार नाही का? कळालंय खरं. आमच्या दृष्टीने हे पत्र फार महत्वाचं आहे. म्हणजे काय, मुग्धा सानेच्या खुनाच्या प्रकरणात या पत्राला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समजा मी तुम्हाला हे पत्र दिलं नाही तर तुमचा असा समज होईल की खून मीच केला आहे? ऑफकोर्स. घ्या हे पत्र. थँक्यू. हे पत्र फाडलं कुणी? फोडलं मी. मी फोडलं विचारत नाहीये, फाडलं कुणी विचारतो. नाही, तुमचा प्रश्न कळला नाही मला. पत्र फोडताना असं व्यवस्थित एका बाजूने पत्र फोडतो आणि उघडतो.
पण हे पत्र असं कसं तरी फाडल्यासारखं वाटतंय. त्या पत्राचा कागदाचा तुकडा तुम्ही त्या पाईपमध्ये जाळला आणि हे पत्र तुम्हीच फाडलं. अहो तर तुम्ही म्हणताय म्हणून हो म्हणावं अशी माझी तुमची इच्छा आहे का? नाही, तसा माझ्याकडे पुरावा आहे आणि तुम्ही मान्य करावा अशी माझी इच्छा आहे. अहो तुमचेच बोल आणि तुमचीच दृष्टी कायद्याला तेवढासा पुरावा मान्य नाहीये. बरोबर, कायद्याला पुरावा लागतो. हा कॅमेरा कायद्याला मान्य असलेला हा पुरावा. तुम्ही जे काही केलं ते पाहिलं या डोळ्यांनी आणि इथं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि तुम्ही जे काही बोललात ते सगळं ऐकलं या टेप रेकॉर्डर मध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. मिस्टर प्रधान, हे पाकिट फाडलं तुम्ही आणि या पाकिटाचा कागदाचा बोळा जाळला तुम्ही. अहो असं काय करताय? साधं कागदाचा बोळाच आहे, जाळला तर त्यात काय इतकं? त्यात काय, मी सांगतो ना. तुम्हाला माहित होतं या पाकिटाला डिंकाबरोबर विष लावले म्हणून तुम्ही ते फाडलं. मला एक सांगा, त्या पाकिटाला डिंका बरोबर विष लावलं असतं आणि ते जर मी जाळलं असतं तर तुम्ही मला जाळू दिलं असतं का? तुम्हाला माहिती होतं ना या डिंकाला विष लावलंय म्हणून तुम्ही ते जाळलं. पण मला माहिती होतं या पाकिटाला विष नाहीये म्हणून मी गप्प बसलो. म्हणजे त्या पाकिटाला विष नव्हतं? नाही, हे बनावट पाकिट आहे आणि पोस्टाच्या पेटीत मीच ठेवलं होतं. विष लावलेलं पाकिट इकडं माझ्याकडे. मिस्टर प्रधान, तुम्ही माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेले आहात. मुग्धा सालेच्या खुनाच्या आरोपामध्ये मी तुम्हाला अटक करतोय. तुम्ही त्याचा खून का केलाय सांगताय का तुम्हाला? सांगतो साहेब, सगळं खरं खरं सांगतो. साहेब, माझा जन्म एका सुशिक्षित घरात झाला होता, पण आज नेमका मी एक अपराधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला खरं सांगतो साहेब, मुग्धा साण्याला मला मारायचं नव्हतं. मला मारायचं होतं ते तिच्या बापाला, अण्णा आपट्याला. का? त्यांना का मारायचं? माझ्या काळजाची व्यथा आहे ती साहेब, आणि जान्हवीची देखील, म्हणजे अण्णा आपट्याच्या बायकोची. जान्हवीचं आणि माझं अगदी मनापासून प्रेम होतं. अगदी कॉलेज पासून आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. त्या काळात जान्हवीचे वडील सरकारी खात्यामध्ये कामाला होते आणि कुठल्या तरी कायद्याच्या कचाट्यात ते अडकले होते. तेव्हा पोलीस खात्यात काम करणारे अण्णा आपटे यांनी त्यांचा गैरफायदा घेतला. त्या नावाखाली त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करायला चालू केलं आणि त्याच नादात त्यांनी जान्हवीशी लग्न देखील केलं. हा घाव पण मी सहन केला साहेब, पण माझ्या मनात काही किंतु राहू नये म्हणून ही सगळी गोष्ट जाऊन मी त्या अण्णा आपट्याला सांगितली आणि त्याचा बदला म्हणून त्यांनी जान्हवीला छळायला चालू केलं. त्या नादामध्ये त्यांनी ते रॉकेल ओतून तिला पेटून मारून टाकलं. हा घाव मी सहन केला नाही साहेब, म्हणून मी एडनला निघून गेलो. अहो चिक्कार काम केलं, चिक्कार पैसा बनवला. जान्हवीच्या आठवणीने मी परत भारतात आलो. तिच्या नावामध्येच बघताय ना, जान्हवी स्मृती, तिच्या नावानेच हा बंगला बांधला होता. आता काही महिन्यांपूर्वी मुग्धा माझ्याकडे घर भाड्याने घ्यायला आली होती. तिला बघून ना मी एकदम चकाकलोच. हुबेहूब जान्हवीसारखी दिसत होती. नाही, नंतर मला कळलं की ही जान्हवीचीच मुलगी आहे. नंतर मला तिच्यावर केलेल्या त्या विल बद्दल देखील कळलं. मग मी असा विचार केला, त्या अण्णा आपट्याने जसं छळून छळून त्या जान्हवीला मारला होता ना, तसंच कदाचित तो छळून छळून त्या मुग्धाचा देखील खून करेल. आणि म्हणून त्या अण्णा आपट्याला मारायचं मी ठरवलं होतं. आणि म्हणूनच त्या पाकिटाला कागदाबरोबर, त्या डिंकाबरोबर विष मीच लावलं होतं. पण विष लावून काय होणार होतं? मला अण्णा आपट्याची सवय माहिती होती. ते जिभेने पाकिट बंद करत असत. पण इथे नेमका माझा डाव फसला. त्यांना दिलेली ती 2 पाकिट, ते चुकून विष लागलेलं पाकिट त्या मुग्धाच्या हातात पडलं आणि तिकडे सगळा खेळ खलास झाला. तुम्हाला खरं सांगतो साहेब, मुग्धाला मारायचा माझा अजिबात डाव नव्हता. मला मारायचं होतं ते त्या अण्णा आपट्याला, तिच्या बापाला.
आणि आज देखील माझी तीच इच्छा आहे. मी माझा गुन्हा कबूल करतो साहेब. आय एम गिल्टी. प्लीज अरेस्ट मी. काय झाला पुन्हा जीव तुटतो पुन्हा होई वेळा किसा कथा कुणाची Boom,